कोल्हापुरात आज मराठा समाजाच्या मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हजारोंच्या संख्येने लाखोंच्या संख्येने जनसमुदाय इकडे यायला निघालेला आहे। सोबत शेकडो वाहनं आहेत आणि त्यामुळे साहजिकच राष्ट्रीय महामार्गावरती कोगनोळी इथं वाहनांच्या मोठ्या संख्येने रांगा लागलेल्या आहेत। विलास अध्यापक आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। आता विलास, किती किलोमीटर पर्यंत या रांगा आहेत? रेश्मा, आज सकाळपासूनच सीमा भागातील मराठी बांधव जे आहेत ते कोल्हापूरच्या दिशेने जायला निघालेले आहेत। अक्षरशः हजारहून अधिक वाहनं राष्ट्रीय महामार्गावरून जात आहेत आणि त्याच्यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणावर कोगनोळीपासून कोल्हापूरपर्यंत कोंडी झालेली आहे। आणखीन वाटेमध्ये गावोगावातील वाहनं राष्ट्रीय महामार्गावर येऊन मिळत आहेत आणि देखील बरीच वाहनं कोल्हापूरच्या दिशेने जात आहेत। त्यामुळे अगोदर असलेली वाहनं आणि त्यामध्ये परत भर पडत असलेली वाहनं, यामुळे 3 ते 4 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। आणखीन कागल पासून कोल्हापूर पर्यंत जाण्यासाठी 1.5 तासाचा वेळ लागत आहे। त्यामुळे गतीने कोल्हापूरच्या दिशेने जात आहेत। 11 वाजता जरी मोर्चा सुरू होणार असला तरी अजून तिथं पोहोचायला बेळगाव आणि परिसरातून निघालेल्या मराठी भाषिकांना 1.5-2 तासाचा बेळगावमध्ये देखील हजारो गेलेले आहेत। पाणी भागामधून देखील हजारो लोक वाहनातून गेलेले आहेत आणि त्यामुळेच राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी झालेली आहे। रेश्मा, निश्चित विलास, तुम्ही नजर ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।